सोलापूर शहर उत्तरचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये असंख्य संख्येने महिला तसंच युवकांचा प्रतिसाद मिळाला। यावेळी बोलताना दशरथ कसबे तसंच अजित गायकवाड यांनीही आमदार विजयकुमार देशमुख यांना प्रचंड लीड देऊ आणि यंदा 5व्यांदा विधानसभेवर जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। प्रभाग 4 मध्ये माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशी पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त माझ्या सगळ्यात लाडक्या बहिणींनी सहभाग घेतला आणि सर्व महिला या अति आनंदाने या पदयात्रेमध्ये सामील झालेत। यावरून आणि ह्या ज्या महिला होत्या त्या सगळ्या मतदार आहेत, मालकांना मतदान करणाऱ्या, प्रेमाने आणि आनंदाने 20 तारखेला मतदान करणार आहेत आणि अशा पद्धतीने मोठी भव्य पदयात्रा आज मालकांच्या प्रचारार्थ निघाली आणि त्यातून एकच निष्पन्न होतंय की माननीय विजयकुमार देशमुख हे टॉप 10 मध्येच निवडून येणार आणि सगळ्यात जास्त मताधिक्याने ज्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आमचा मतदार राहणार नाही आणि ज्याची त्याची जागा मतदार हा दाखवून देणार आहे। कारण लाडक्या बहिणीला ज्यांनी विरोध केला तेच म्हणतात की आम्ही निवडून आल्यानंतर 3000 देऊ। अहो का हो, याच्या अगोदर लाडक्या बहिणीला काढल्यानंतर तुम्ही कोर्टात केस घेऊन जाता आणि आता म्हणता की आम्ही 3000 देऊ। आम्ही काढलं त्यावेळेस काय टोचत होतं का? अशा पद्धतीने महिलांनी म्हटलंय, मी नाही, महिला म्हटलेत। कारण आता सगळे सजग झालेले आहेत, सगळेजण बातम्या बघतात, त्या बातम्यातूनच हा निष्कर्ष निघाला की आम्ही माननीय मालक यांनाच मतदान करणार आहे। मालकांनी माझ्या प्रभागामध्ये ज्या सुविधा केल्या आहेत ते सगळ्यांना प्रत्यक्षदर्शी प्रत्येक जणांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या पदयात्रेला सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग होता आणि माझं एकच आव्हान राहील प्रत्येक महिलांना की सकाळी उठून 20 तारखेला सगळ्यांनी 2 नंबरचं बटन कमळ या चिन्हावरती मतदान करून मालकांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं हीच नम्र विनंती करतो। आमच्या वहिनी आदरणीय नगरसेवका वंदनाताई अजित भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 248 विधानसभा सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पदयात्रेमध्ये माझे भीमसैनिक या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्हाला एकच सांगायचं आहे, विजयकुमार देशमुख मालक हे सर्व धर्म समभाव अशी मनात इच्छा बाळगून आजपर्यंत आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये दलित वस्तीच्या माध्यमातून इतका निधी दिला। आमच्या वहिनीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये कुठल्याही असे कामं राहिलेले आहेत की असं एकही काम नाही की ते काम झालं नाही, असा इतका वर्गोस निधी वहिनींना देऊन या वार्डाचा विकास विजयकुमार देशमुख मालकाने केलेला आहे। तेव्हा मी एक भीमसैनिक या नात्याने आम्ही भीमसैनिक सर्वजण ठरवलेलो आहोत। येत्या 20 तारखेला आदरणीय विजयकुमार देशमुख मालकाचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळापुढील बटन दाबून जास्तीत जास्त मताने प्रभाग क्रमांक 4च्या माध्यमातून आम्ही लीड देऊ ही या ठिकाणी गावात थांबतो। सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 न्यू बुधवारपेठ आंबेडकर नगर मधून आज भव्य पदयात्रेचं आयोजन केलं आहे। या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद असून मोठ्या प्रमाणात महिलांचा व तरुणांचा सहभाग आहे। आज आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून असो किंवा आमच्या आंबेडकरी जनतेतून आज आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना भरघोस मताने आम्ही विजय करणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचं चिन्ह कमळ आहे। आपण येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर 2 नंबरचं बटन दाबून आमदार विजयकुमार देशमुख मालकांना निवडून आणावं ही सर्वांना आवाहन करतो व आपला विकास फक्त आणि फक्त भाजप आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुखच करू शकतात हे मी ठणकावून सांगत आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।